आणि आज एवढी बेकार थंडी पडली आहे. मी आलो त्या गराटेवाडीमध्ये, तर आत्ता एक नवीन काम भेटलंय. ते सगळं माझं काम फिनिश होऊन जाईल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आत्ता पण दूध वगैरे सगळं काढून झालं आहे माझं. आणि आज एवढी बेकार थंडी पडली आहे ना, खतरनाक. आमच्या घरात काय वाटत नाही पॅक आहे त्याच्यामुळे, पण तसं बाहेर पडलं ना बेकार. आणि आमच्या गोट्यात पण थंडी लागत नाही, तो पण पॅक आहे पूर्ण. मी त्याला पॅक करून टाकलं आहे म्हणून. तर तेच आज बेकार जाम थंडी पडली आहे. पांघरुणातून म्हणजे घराच्या बाहेर आलो ना तेव्हा समजलं, घरात असताना तर काय समजलेलं नाही असं. आत्ता एवढं धुकं वगैरे पडले ना. सकाळी गेलो ना, सकाळी 6 वाजता गेलो मी, थोडा उजेड होता तेव्हा धुकं वगैरे पडलं नव्हतं अजिबात. आत्ता खूप धुकं पडले, दाखवतो ना. मी आलो त्या गराटेवाडीमध्ये. तुम्हाला एक आम्ही जुन्या काळातली घरं दाखवतो. म्हणजे मातीची अजून पण आहेत ती. आमच्या घरात तर काय ती लादी आहे, पण इकडे कसं याची मातीवर जीव बसते ती तुम्हाला कुठे भेटणार नाही. दाखवतो थांबा तुम्हाला. हे बघा, आत्ता चाललोय गवताचे भारे बांधून ठेवले तिकडे बाजूला, ते टाकायचे. तिकडे जातोय. ऊन मस्त पडले, पण अजून थंडी काय उडत नाही. एवढा वेळ झाला तरी घरात राहिला ना थोडा वेळ, असं घराच्या बाहेर पडावं वाटत नाही. कारण बाहेर गारवा, ते वारं जे लागतं ना ते एकदम गार लागतं. दादा झाला काय चालू केलात? कोणाकडनं? कोणाकडं? तर आत्ता एक नवीन काम भेटलंय. गवताचा जुना माच होता ना, तो कोसळायचा आहे पूर्ण. त्याच्यावर गवत आहे अजून, त्याच्यावर ते खराब झालेलं गवत आहे ते काढून टाकायचं आहे आणि जे चांगलं आहे ते ठेवायचं आहे. आणि तो मास कोचळून पूर्ण तिथे मोठा नवीन दुसरा बनवायचा आहे आणि त्याच्यावरती आता सुकवलेलं गवत ठेवायचं आहे. म्हणून वातावरण मस्त आहे. आता झोपलेलं डोळे बघायला आलेत. आत्ता सुटलं आहे, जातो पटपट. ह्याच्या खाली आहे ते पूर्ण कागद काढून जे चांगलं गवत आहे ते बाजूला काढायचे, खराब आहे ते एका बाजूला काढायचे, ते फेकून द्यायचे. नाही तर ते तरवा वगैरे जाळण्यासाठी उपयोगाला येईल. हे एवढं आहे.
तिला चांगल्या गावात आहे ना तर तिकडे ठेवूया, आणि खराब ज्या गावात आहे ना तर फायनली झालंय सगळं. फक्त जरा एकदम जास्त चिखल होता ना, माती झालेलं, तेवढा फक्त राहिला आहे आता. बाकी ऑलमोस्ट म्हणजे सगळं झालं. माच वगैरे होतं सगळं आम्ही कोसवायला तिकडे सगळं सामान ठेवलं, ते इकडे पण थोडं अर्ध आहे, असं सगळं कोसवून वगैरे झालं आहे. आता फक्त हे राहिले ते सकाळी आता काढता येईल, कारण त्याच्यामध्ये पूर्ण चिखल आहे. दाखवतो बघा तुम्हाला, हे आहे ना पूर्ण चिखल, आणि त्याच्यामध्ये ना मोठे मोठे डोंगर आहेत. तुम्हाला दाखवते बघा, दिसतात काय माहीत नाही. हे बघा असे मोठे मोठे डोंगर आहेत. मग ते सकाळी काढू. आता हे डोंगर रात्रभर गायब होऊन जातील पूर्ण. ते बघा ते चांगलं गवत निघालं ते तिकडे, आणि ते तिकडे ते खराब गवत होतं म्हणजे ओलं झालेलं, आणि हा एकदम चिखल होता. ह्याच्यातमध्ये पूर्ण डोंगरांचे घरटे होते. ते तिकडे सामान ठेवलं, आणि हे इकडे सामान ठेवलं थोडं बस. आणि हे दगड काय हलवायचे नाहीत, ह्याच्यावरच परत हे सगळे अशा वासे वगैरे आहेत ना, हे चांगले असेल ते घेऊन टाकून परत तोच मास घालायचा, फक्त कचरा वगैरे काढून घेणार बस. गेलेच आता माणसं बघायला. उद्या समजेल आता काय करतात ते. आली तर भारी काम होऊन जाईल. उद्या सगळं माझं काम फिनिश होऊन जाईल याचं, गवताचं वगैरे शेतीचं. बाकी काय सगळं झालं आहे, भात वारेवून वगैरे, आणि फक्त गिरटायचं बाकी आहे. बाकी सगळं झालं आहे. आता बघू, आता उद्या माणसं आली तर शॉर्टेड काम होऊन जाईल पूर्ण, गवताचं पूर्ण होऊन जाईल. परत सकाळी आली की पहिला दी गवताचा माळा आहे आमचा वाड्याचा, तो पहिला दी रिकामी करायचा. त्याच्यानंतर जे नवीन गवत आहे ते त्याच्यामध्ये भरायचं, आणि जुनं गवत खाली काढायचं. मग पहिलं जुनं गवत संपवायचं, मग नंतर ते जे चांगलं गवत आहे आता ताजं हे केलेलं ते मग त्यांना खायला घालायचं. असं ही सिस्टीम आहे. तर आता बघू. आता दूध पण काढायला यायचं, 6 वाजायला आलेत. तर आता जातो, फ्रेश जरा वगैरे होतो, चहा वगैरे पितो, रिटर्न येतो. आमचं गवत किती पसरवलं आहे ना, तुम्हाला दाखवतो. जे उद्या सगळं ठेवायचं पूर्ण माळ्या वगैरे आहेत ना, त्या सगळ्या आमच्या त्यात पसरवलेलं दाखवतो. थांबा तुम्हाला आता, म्हणजे दिसतंय ना ते सगळं आमचंच गवत आहे. आता इकडे दाखवतो बघा. हे बघा इकडून स्टार्ट होतं, हे अजून पसरवायचं बाकीच आहे. तिथे मध्ये पण आहे, हे पण आमचंच आहे बघा. ते सगळं असं दिसतंय ना, मी दाखवतो थांबा जाऊनच. पूर्ण हे असं इकडून चालू होतं पूर्ण असं. हे भारे आम्ही आज आणून टाकलेत, ते उद्या ओपन करणार म्हणजे कोसळणार त्यांना. असं हे बघा, ते जे आहे ना त्या बांधाच्या खालचं ते आमचं नाही, हे असं. परत ते तिकडे आहे थोडं शिल्लक, मध्येच ठेवलेलं आहे. हे बघा ते थोडं राहिलं पसरवायचं, कारण जागा नव्हती खाली. आणि हे पण आहे ना तेवालं, ते पण आमचंच आहे. एवढं गवत आहे सगळं, ते आता उद्या भरायचं आहे. बघू किती राहते माळ्यावरती, ते जेवढं राहील तेवढं भरणार, शिल्लक राहील त्याची उटी घालणार, अशी सिस्टीम आहे. तर आता बघू. हे काम झालं ना की मला परत अजून एक काम करायचं आहे, 1 नाही 2. तो आमचा कोळीत पेरायचा आहे, प्लस अजून 2 बाग आहेत, त्याच्यामध्ये फवारणी करायची आहे ना. धुक्यामुळे हे होऊन जातं, मोहर करपून जातो म्हणून. तर त्याच्यासाठी खालच्या आधी गवत कट करायचं सर्व. म्हणजे थोडं गवत वाढलं, मी कट केलेलं मागे, आता परत वाढलं आहे ते पावसामुळे. ते कट करायचं आहे 2 बागांमधला. 2 म्हणजे एक म्हैशी जातात, ती छोटी आहे, आणि जी वरती आहे ती मोठी आहे. त्याच्यामध्ये कलमं वगैरे आहेत हापूस आंब्याची, मग ते पण क्लीन करायचे. आता ते बघू उद्या, तरी उद्या परवा बघू आता गवताचं कसं होतं ते. गवताचं झालं की लगेच ते करता येईल. बाकी काय बघू आता कसं काय होतं ते.